नमस्कार मुलांनो. औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर. आज बघणार आहोत तक्रार पत्र यानी कंप्लेंट लेटर. आता इथे कंप्लेंट लेटर मध्ये भरपूर पत्र येतात. म्हणजेच तुम्हाला आरोग्यासाठी म्हणजे तुमच्या इथे आजूबाजूला कचऱ्याचा डबा जमा झाला आहे, खूप दिवस कचरा गेला नाही म्हणून तुम्हाला नगरपालिकेला तक्रार करायची, ते पत्र असू शकेल. किंवा तुमचं लाईट बिल जास्त येते तरी पत्र येऊ शकतं. किंवा रस्त्यावरच्या जे खांबाची लाईट आहे ती 8-10 दिवस बंदच आहे तरी तुम्ही तक्रार करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची शाळा आहे आणि तुमच्या शाळेच्या समोरच भरपूर ट्रॅफिक जाम आहे, तुम्हाला येण्या जाण्याला त्रास होतो, तशी तुम्ही तक्रार करू शकता. किंवा तुम्ही जिथे राहता तिकडे मोठमोठे लाऊडस्पीकर लावले आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना त्रास होतो, तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील त्यांना त्रास होतो, तेव्हा तुम्ही तक्रार करू शकता. म्हणजे तक्रार पत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता इथे तक्रार आहे की अमिता सावंत, आदर्श नगर, नागपूरहून रस्त्यावरील कचऱ्याचा डबा 4 दिवसापासून स्वच्छ केला नाही, त्याबाबत आरोग्य विभाग अधिकारी, महानगरपालिका नागपूर यांना तक्रार पत्र. आता इथे लिहायचे, आपण तारीख लिहायचे. प्रति माननीय अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका नागपूर आणि समोरच्या व्यक्तीचा ईमेल आयडी. त्याच्यानंतर विषय आपल्या प्रश्नामध्येच असतो तोच लिहायचा आहे. अस्वच्छतेसाठी तक्रार पत्र. माननीय महोदय, मी अमिता सावंत, आदर्श नगर मधील रहिवासी. तुमच्या घराजवळील रस्त्यावर कचरा कुंडी आहे, खूप भरून वाहत आहे. तर सर्व कचरा रस्त्यावर येत आहे. 4 दिवसापासून कचरा गाडी आली नाही, त्यामुळे मच्छर वाढलेत, दुर्गंधी पसरली आहे, येण्या जाण्याचा रस्ता अडला आहे, लहान मुले, वृद्ध माणसे आजारी पडत आहेत. ती कृपया अर्जाचा विचार करून लवकरात लवकर कचरा उचलून नेण्यासाठी कृपा करावी, ही नम्र विनंती. त्याच्यानंतर धन्यवाद, आपले रहिवासी मीता सावंत, आदर्श नगर, नागपूर. ईमेल आयडी म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचं इथे ईमेल आयडी येणार. अशा प्रकारे तुम्ही हे तक्रार पत्र लिहायचं आहे. फॉर्मॅट हाच येणार, फक्त तुम्हाला तक्रार पत्र औपचारिक पत्राचे विषय वेगवेगळे येतील. तर फॉर्मॅट तुम्ही याच प्रकारे लिहायचं आहे.